वेलकम टू द मास्टर सत्यम माइंड सेशन, एव्हरीथिंग अबाउट माइंड. आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया माइंड पॉवर. माइंड पॉवर याविषयी आणि जरा आपण सविस्तर जाणून घेऊया. व्हॉट इज द माइंड पॉवर? माइंड पॉवर म्हणजे काय? गेल्या 1-2 सेशन मध्ये आपण माइंड पॉवर विषयी थोडस जाणून घेतलंय. आज आणखीन थोडस जाणून घेऊया. आपण दूरदृष्टी, दूरश्रवण आणि बोलायचं, आपलं वाक्य प्रभावी कसं व्हायला पाहिजे, आपल्या वाच्यावर प्रभुत्व कसा, हे आपण मागच्या सेशन मध्ये जाणून घेतलं. आता आपण जरा थिंकिंग बद्दल जाणून घेऊया. आपण जे विचार करतो ते कशा पद्धतीने करतो आणि कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे, ह्याविषयी आपण थोडस सविस्तर जाणून घेऊ. आपण विचार करतो, आपण काय विचार करतो? आपण जवळपास विचार करतो म्हणजे आपण सगळं कॉपी करत असतो. कॉपी. जसं एक उदाहरण सांगतो मी. तुम्ही कोणाचे काही ऐकला कुठेतरी, तुम्हाला जर चांगला वाटलं तर आपण ते फॉरवर्ड करतो. फॉरवर्ड म्हणजे दुसऱ्यांना सांगत बसतो की हे असं, ते तसं, हे असं झालं, ते तसं झालं, सांगायचं. ठीक. नेक्स्ट काहीतरी बघतो, मग त्याचं वर्णन करायला लागतो आपण की हे असं, हे असं. मग हे आपले विचार बनते. हे आपले विचार बनते. मग हे जे विचार आहेत, हे आपले ऑथेंटिक विचार आहेत का? प्रश्न हा पडतो. आपलं काहीतरी नॉलेज असते, ते कुठेतरी ऐकलं, ते आपण साठवून घेतो नॉलेज. मग आपल्याला असं वाटतं की हे नॉलेज जर मी सांगितलं लोकांना तर मग त्यांनी पण याचा उपयोग करेल, मग माझं कसं होईल, माझं क्रेडिट कुठे जाईल, ह्या विचारांना आपण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते सांगायचं थांबवतो, सांगत नाही. मग सांगितलं तरी आपण त्याचा काहीतरी मोल घ्यावा असा आपला विचार असतो की उगाच कशाला सांगायचं. पण मी काय म्हणतो, हे झाले दुसऱ्यांचे विचार. आपण दुसऱ्यांचे विचार फॉलो का करतो? दुसऱ्यांसारखं राहायला, दुसऱ्यासारखं बोलायला, दुसऱ्यांसारखं वागायला, ह्याचं फॉलो का करतो? ह्याचं महत्वाचं रिझन आहे, आपण दुसऱ्याचा फॉलो करतो, त्यांचा आदर्श आपल्याला छान वाटतं म्हणून आपण फॉलो करायला सुरुवात करतो. पण हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे, हे चुकीचं आहे. कारण आपण कितीही फॉलो केला, किती तू त्यांच्यासारखं वागला, किती तुम्ही त्यांच्यासारखं राहायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासारखं बनू शकणार नाही. कारण तुम्ही तुमच्यासारखं बनायला जन्म घेतलेला आहात. मग आपण त्यांच्यासारखं राहायचं, करायचं का बरं वागतो? ह्याचं नेमकं कारण म्हणजे ना, आपल्याला असं वाटतं की आपण आतनं पूर्ण रिकाम आहे, खाली आहे, आपल्याकडे काही नॉलेजच नाही. आपल्याला असं वाटतं आपल्याकडे काही नॉलेजच नाही, आपण एम्प्टी आहोत. मग ह्याचं नॉलेज आतमध्ये भरायचं, त्याचे विचार आतमध्ये भरायचं. मग आपल्याला काय वाटतं काहीतरी भरलेलं आहे, किंवा माझ्याकडे काहीतरी हवं की ह्याच्यासारखं मी बोलू शकतो, ह्याच्यासारखं मी वागू शकतो, ह्याच्यासारखा विचार करू शकतो. मग आपल्याला वाटतं की थोडस आपण भरलेलं आहे, थोडस भरलेलं आहे. मग हे विचार मी परत दुसऱ्याला सांगितलं तर मग पूर्ण मी परत एम्प्टी होऊन जाईल. म्हणून आपण सांगणं टाळतो, आपलं नॉलेज दुसऱ्यांना देणं जवळपास टाळतो. आपण जरी नॉलेज द्यायचं असेल तरी आपण जड मनाने देतो काहीतरी नॉलेज, जड मनाने. हा बरं ठीक आहे, तसं करा, हे असं करा, असं करतो का नाही आपण? असंच जड मनाने थोडस काहीतरी त्यांना सांगतो, संपलं. मग ते करू द्या, न करू द्या, आपली मर्जी. का? तुमच्याकडे संपतंय म्हणून तुम्हाला असं वाटतंय, आणि तुमच्याकडे संपणारच, कारण तुम्ही दुसऱ्यांकडे घेतलेला आहे ना. हा असा प्रकार आहे. तुम्ही घागर भरून ठेवला, तुम्ही एक घागर भरून ठेवला
आता त्या घागरीमधनं एक एक तांबा पाणी काढलं तर घागर थोडस रिकामा होत जातो. तुमचा पण असाच आहे. त्याचा रिझन म्हणजे तुम्हाला तुमच्या आत जे नॉलेजचा भंडार आहे, जे नॉलेजचा खजाना आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. म्हणून आपण बाहेरनं भरत जातो. आणि जेव्हा बाहेरनं भरलेलं असतं, समजा एखादी वस्तू तुम्ही बाहेरनं विकत आणता, मग ते संपते लवकर, ती लवकर संपते. बरोबर आहे. बाहेरनं येते ते संपते. जेव्हा तुमच्या आतनं काही गोष्टी येतात, नॉलेज जेव्हा तुमच्या आतनं येतो, त्यावेळेस मात्र तुम्ही जेवढं द्याल त्याच्या दुप्पट येत जातो. हा असाच प्रकार आहे. जसं विहीर आहे. विहिरीमधलं पाणी कधी कमी होतो का? तुम्ही जेवढा काढाल तेव्हा झरे परत, खालचे झरे ते परत भरत जाते. पण तुम्ही विहिरीमधलं पाणी काढणं सोडून दिलं, विहिरीचा वापर करणं सोडून दिलं, उलट त्याच्यावर तुम्ही कचरा जर टाकत गेला तर काही दिवसांनी ती विहीर बुजून जाते. फक्त कचरा दिसतो, खाली पाण्याचा अंश तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला पाण्याचा अंश दिसणार नाही, फक्त कचरा दिसतो. मग कचरा दिसतो याचा अर्थ पाणी नाही का? पाणी आहे, खाली आहे, पण काढायला पाहिजे. ते पाणी काढायला पाहिजे. मग आपण पाणी काढायचं टाळतो, मग बाहेरनं पाणी घ्यायची सुरुवात करतो. जसं आपल्या आत जे नॉलेज आहे, आपल्या आत जे पॉसिबिलिटी आहे, आपल्या आत जो इनर पॉवर आहे, ते कसं जागृत करायचं ह्याचा विचार आपण करत नाही. कारण ते जागृत करण्यासाठी काय करायला पाहिजे? जे कचरा तुम्ही टाकलेला आहे ते कचरा साफ करायला पाहिजे. जे नदीच्या पात्रात तुम्ही दिवसेंदिवस कचरा टाकत गेला, तुम्हाला नदीचं पाणी पाहिजे स्वच्छ, काय करायला पाहिजे? डायरेक्ट स्वच्छ पाणी मिळू शकतं का? आता नाही. ती पॉसिबिलिटी होती, पण तुम्ही कचरा टाकल्यामुळे अगोदर तुम्हाला कचरा काढायला पाहिजे. एक वेळ जर कचरा पूर्ण निघाला, स्वच्छ झालं, तर खाली पाणीच पाणी आहे. पाणी एवढं आहे तुम्ही पिऊ शकता, तुमच्या घरच्यांना देऊ शकता, तुमच्या नातेवाईकांना देऊ शकता, तुम्ही पूर्ण गावभर देऊ शकता. एवढं पाणी त्या नदीत आहे. असाच आहे तुमचा सुद्धा. तुमचा जो माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड, त्याच्यामध्ये एव्हरी पॉसिबिलिटी आहे, एव्हरी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे, एवढं नॉलेज आहे की तुम्हीच काय, तुम्ही बोलत गेला, तुम्ही सांगत गेला तर ना तुमचं लाईफ कमी पडेल, पण ते नॉलेज कधीच कमी होणार नाही. तुम्ही जेवढा बोलाल तेवढं ते नॉलेज वाढत जाणार. मग हे आपले विचार जे आहेत ते इकडं तिकडं आपण हे न करता आपल्या आत्म जागृत करायचा प्रयत्न करा. आणि अनमोल विचार जे आहेत, अनमोल वागणूक जे आहे, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्येच आहे. तुम्ही तुमच्या माइंड, कॉन्शियस माइंडला ठरवून जर तुम्ही विचार केला की मी असंच वागतो, ह्याचा आदर्श घेतो, त्याचा आदर्श घेतो, तसं वागत गेला तर तुम्ही वागाल. इव्हन तुम्ही डिट्टो एखाद्या व्यक्तीसारखं वागू पण शकाल, तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा कॉपी होणार आहे. त्या व्यक्तीचं तुम्ही कॉपी होणार, ती व्यक्ती नाही होणार. हे फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय? त्याच्यासारखं वागण्याचा विचार करण्याच्या नादात तुम्ही तुमचं जे ओरिजिनॅलिटी आहे, तुमचा जो मूळ स्वभाव आहे, ते तुम्ही पूर्णपणे विसरून जाणार. म्हणून तुमचा मूळ स्वभाव विसरण्यापेक्षा, दुसऱ्यांचं आदर्श, दुसऱ्यांचे विचार आचरणामध्ये आणण्यापेक्षा तुमचे विचार आत्मजागृत करा. तुमचं सबकॉन्शियस माइंड थोडस क्लीन करा. सबकॉन्शियस माइंड क्लीन झाला की मग तुमच्यामध्ये अनंत पॉसिबिलिटीज, अनलिमिटेड पॉवर, अनलिमिटेड पॉसिबिलिटी. तेव्हा तुम्ही बोलाल तर ती गोष्ट होऊ शकते. आता गंमत पहा, जेव्हा तुमच्या अंतर्मन स्वच्छ होऊन, जेव्हा अंतर्मनातून जेव्हा तुमचे विचार सुरू होते, अंतर्मनातून तेव्हा तुम्ही बोलायला शिकता, तेव्हा जे तुम्हाला ऐकायला बसलेले आहेत, जे तुमच्या स्वभावी आहात, आजूबाजूला जे लोक तुमच्या सोबती आहात, ते तुमचे आचरण करायला सुरुवात करते. का?
कारण तुमची पॉसिबिलिटी तेवढी आहे. त्यांना वाटणार की ह्या व्यक्तीकडं किती पॉवर आहे, किती शार्प बोलतो, माइंड किती शार्प आहे, किती प्रतिभाशाली आहे, मग आपण त्याचा आदर्श घेऊ. म्हणजे तुमची उंची एवढी वाढते, उंची म्हणजे हाईटची गोष्ट म्हणेल मी, तुमची विचाराची उंची एवढी वाढते, तुमची वागणूक तुमची वागणुकीचा जो आहे स्तर एवढा वाढला जातो, तुमचा बोलण्याचा, तुमच्या बोलण्याचा जो प्रभुत्व आहे, बघण्याचा जो कटाक्ष आहे, एवढा प्रभावी होतो की लोक तुमचे आचरण करायला सुरुवात करतील. मग आता तुम्ही ठरवा, तुम्ही एखाद्याचं आचरण करणार का लोक तुमचे आचरण करायला पाहिजे. ऑब्व्हियसली तुम्हाला तर वाटणार की तुमचे लोक आचरण करायला पाहिजे, मग तुमची कीर्ती दूरवर पसरते. मग ह्याच्यासाठी आपण आपल्या माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे, एवढं नॉलेज आहे की तुम्ही त्याचं इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. तुम्ही त्याचा इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. कारण इमॅजिन आपण कशाचं करतो? इमॅजिन म्हणजे काय? जे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहात, आतापर्यंत कुठेतरी वाचलेलं आहे, ह्याचाच तुम्ही इमॅजिन करू शकता. नीट विचार करा. तुम्ही इमॅजिन तुम्ही कशाचा करू शकता? एखाद्या अशा गोष्टीचा विचार करू शकत नाही की तुम्ही कधी बघितलेच नाही, कुठं काय केलं नाही, ह्याचा विचार करू शकत नाही. इमॅजिन तुम्ही त्याच गोष्टीचा करू शकता जे तुम्ही ऐकलंय, पण त्याला तुम्ही वाढवू शकता. जसं माणसाला 2 हात आहेत तर तुम्ही 8 हात करू शकता, पण माणूस पाहिजे. जसं घोडा आहे, तुम्ही घोड्याला पंख लावू शकता, घोडा पंख लावला, किंवा घोडा 10 पाय आहेत आणि फास्ट पळवला. जेवढा वेगवान तुम्ही बघितलं असेल घोडा, त्याच्यापेक्षा 10 पट वेगवान तुम्ही त्याला करू शकता इमॅजिन मध्ये. म्हणजे घोडा हा पाहिजे, माणूस हा पाहिजे, एखादी व्यक्ती किंवा एखादा सब्जेक्ट तुम्हाला पाहिजे, त्याला तुम्ही वाढवू शकता. पण तुम्ही अशा गोष्टीचं इमॅजिन करू शकत नाही जे तुम्ही कधी बघितलंच नाही, कुठं वाचलंच नाही, कधी तुमच्या अनुभवामध्ये आलंच नाही. असंच तुमचं सबकॉन्शियस आहे, जे तुमच्या अनुभवा पलीकडे आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये इमॅजिनेशन पॉवर पण आहे, विल पॉवर आहे, क्रिएटिव्हिटीचं पॉवर आहे. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमची मनाची जी शक्ती आहे, आपले 5 जे इंद्रिय आहेत, ह्याला अतिंद्रिय बनवण्याचं पॉवर सुद्धा आहे. अतिंद्रिय म्हणजे इंद्रिय हा कॉमन झाला. हात काय करू शकतो? हे करू शकतो, काही वस्तू घेऊ शकतो, करू शकतो, थोडं करू शकतो. अतिंद्रिय म्हणजे अतिंद्रिय कशाला म्हणतात? अति म्हणजे हात जे नॉर्मल व्यक्ती करू शकतो त्याच्यापेक्षा पलीकडे सुद्धा तेव्हा करू शकतो. सबकॉन्शियस माइंडचा जेव्हा सपोर्ट येतो तेव्हा. डोळे, आता तुम्ही जेवढं पाहत आहात त्याच्या पलीकडे सुद्धा तो होऊ शकतो. शब्द जे तुम्ही बोलत आहात त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही बोलू शकता. जे तुम्ही ऐकत आहात त्याच्यापेक्षा डीप, सूक्ष्म तुम्ही ऐकू शकता. आणि जे विचार तुम्ही आता करत आहात ते विचार लय म्हणजे लय शुद्ध आहे. तेच विचार तुम्ही जरा विचार करा की तुम्ही काय विचार करता. तुम्ही विचार करा तुम्ही काय विचार करता, कारण तुमचे विचार जे आहेत ते विचार करण्यासारखं काहीच नसतं. ते तुम्ही विचार केल्यावर कळेल. अति क्षुद्र आपण विचार करतो.